द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? 3,07,712 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचा अक्षांश विस्तार किती आहे? 18° उत्तर ते 22° उत्तर. महाराष्ट्र राज्याचा रेखांश विस्तार किती आहे? 72° पूर्व ते 80° पूर्व. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 700 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 800 किलोमीटर. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? नंदुरबार. महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा? नांदेड. कुस्तीगिरांचा जिल्हा? कोल्हापूर. देवदेवतांचा जिल्हा? बीड. शूरवीरांचा जिल्हा? सातारा. शिक्षणाचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्हा प्रसिद्ध आहे? पुणे. मिठागरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? रायगड. गोंडराजाचा जिल्हा? चंद्रपूर. संत्र्याचा जिल्हा? नागपूर. ऊस कामगारांचा जिल्हा? बीड. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा? आपलाच यवतमाळ. अष्टविनायक विघ्नहर गणपती कोठे आहे? ओझर. अष्टविनायक मयुरेश्वर कोठे आहे? मोरगाव. चिंतामणी? थेऊर. गिरिजात्मक? लेण्याद्री. अष्टविनायक महागणपती कोठे आहे? रांजणगाव. बल्लाळेश्वर गणपती? पाली, रायगड. विनायक गणपती? महाड, रायगड. अष्टविनायक सिद्धिविनायक? सिद्धटेक, अहमदनगर. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी व कोणत्या जिल्ह्यात आहे? वेरूळ, औरंगाबाद. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोठे आहे? परळी, बीड. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग? औंढा. भीमाशंकर ज्योतिर्लिंग? पुणे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग? त्र्यंबकेश्वर, नाशिक. एलिफंटा घारापुरी गुफा कोठे आहे? मुंबई. अजिंठा वेरूळ पितळखोडा गुफा कोठे आहे? औरंगाबाद. भाजेबेडला कार्ले गुफा कोठे आहे? पुणे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मुंबई, ठाणे. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागपूर. ताडोबा इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? चंद्रपूर. नवेगाव उद्यान कोठे आहे? गोंदिया. गुगामल उद्यान? अमरावती. चांदोली राष्ट्रीय उद्यान? सांगली, सातारा, कोल्हापूर. सांसाको. माळढोक अभयारण्य? अहमदनगर. मेळघाट अभयारण्य? अमरावती. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते? वाघ. नरनाळा अभयारण्य? अकोला. गौताळा औटरम घाट? औरंगाबाद. राधानगरी? कोल्हापूर. आंबा घाट? कोल्हापूर, रत्नागिरी. भंडारदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. महाबळेश्वर, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. लोणावळा, खंडाळा, पुणे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण? अमरावती. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण? सिंधुदुर्ग. पन्हाळा थंड हवेचे ठिकाण? कोल्हापूर. माळशेज घाट? ठाणे. कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. सोला औष्णिक विद्युत केंद्र? ठाणे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र? नाशिक. परळी, बीड. पारस, अकोला. तुर्भे, ट्रॉम्बे, मुंबई. चंद्रपूर व बल्लारपूर हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. पोखरी हे जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भुसावळ. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पैठण, औरंगाबाद. भंडारदरा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. कोयना प्रकल्प? सातारा. पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. भीरा औजल हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. पवना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. तिल्लहारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. हापूस आंब्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? रत्नागिरी. संत्र्याकरिता? नाशिक. मोसंबी फळाकरिता? श्रीरामपूर. द्राक्षांकरिता? नाशिक. बोरांकरिता? मेहरुण. अंजिरांकरिता? राजेवाडी. केळीकरिता? जळगाव. चिक्कू फळांकरिता? डहाणू किंवा घोलवड. सीताफळ फळांकरिता? दौलताबाद. काजू या फळाकरिता? मालवण. कलिंगड या फळाकरिता? अलिबाग. हिमरू शालींकरिता प्रसिद्ध ठिकाण? औरंगाबाद. पितांबर वस्त्राकरिता प्रसिद्ध ठिकाण? येवले, नाशिक. चादरींकरिता प्रसिद्ध ठिकाण? सोलापूर. हातमाग उद्योगाकरिता प्रसिद्ध ठिकाण? भिवंडी, मालेगाव. पैठणी शालूकरिता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
पैठण औरंगाबाद. साड्या व लुगड्यांकरिता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? इचलकरंजी. सुती व रेशीम साड्यांकरिता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? नागपूर अहमदनगर. रेशमी कापडाकरिता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? एकोंडी भंडारा. गोदावरी नदीचे उगमस्थान? त्र्यंबकेश्वर नाशिक. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? महाबळेश्वर सातारा. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? भीमाशंकर पुणे. पैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे? अजिंठा डोंगर बुलढाणा. तापी नदीचे उगमस्थान? सातपुडा मध्य प्रदेश. वैनगंगा नदीचे उगमस्थान? सातपुडा सिवनी मध्य प्रदेश. पूर्णा नदीचे उगमस्थान? सातपुडा बैतूल. पूर्णा नदीचे उगमस्थान? सातपुडा. पेंच नदीचे उगमस्थान? छिंदवाडा मध्य प्रदेश. प्रवरा, दारणा, सिंदफणा, मांजरा, दक्षिणा, पूर्णा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी. मुळामुडा, घोड, निरसिना, इंद्रायणी, कुकडीकुर्रा, भीमा. कोयना, वेन्ना, वारणा, पंचगंगा, वेरुळा, कृष्णा नदीच्या उपनद्या. गिरणा, पूर्णा या कोणत्या नदीच्या उपनद्या? तापी. गिरणा, पूर्णा, तापी. नळगंगा, काटेपूर्णा, पूर्णा. बिंदुसरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा. कल्हात, पैनगंगा, वर्धा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? भीमा, चंद्रभागा. देहू, आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? इंद्रायणी. वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबर, नरसोबाची वाडी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? कृष्णा. नेवासे, संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? प्रवरा. नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गोदावरी. धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पांझरा. महात्मा फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? पुणे. शाहू महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे? कागल, कोल्हापूर. लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव? रत्नागिरी. महर्षी कर्वे यांचे जन्मगाव? शेरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव? महू मध्य प्रदेश. न्यायमूर्ती रानडे यांचे जन्मगाव? निफाड नाशिक. वीरा शिंदे यांचे जन्मगाव? जामखिंडी कर्नाटक. विनोबा भावे जन्मगाव? गागोदे रायगड. गोगा आगरकर टेंभू सातारा. बाळशास्त्री जांभेकर पोंबुर्ले रत्नागिरी. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. डेक्कन समाजाची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग. पंडिता रमाबाई यांनी कशाची स्थापना केली? शारदा सदन. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख. स्त्री विचारवती मंचाची स्थापना कोणी केली? सरस्वतीबाई जोशी. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी. समता संघाची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? हमीद दलवाई. श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख. अनटचेबल ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर B.R. आंबेडकर. द अनटचेबल इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? महर्षी शिंदे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले. शतपत्रे हा ग्रंथ कोणी लिहिला? गो. देशमुख. यमुना पर्यटन हा ग्रंथ कोणी लिहिला? बाबा पद्मनजी. गीताई हा ग्रंथ कुणी लिहिला? विनोबा भावे. तृतीय रत्न हा ग्रंथ कुणी लिहिला? महात्मा फुले. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुले. मधुकर पुस्तक विनोबा भावे. सुबोध रत्नाकर पुस्तक सावित्रीबाई फुले. मराठी सत्तेचा उदय पुस्तक न्यायमूर्ती रानडे. ब्राह्मणांची कसब हे पुस्तक महात्मा फुले. कृष्णा कोयना नदीचा संगम कराड. कृष्णा वेण्णा नदीचा संगम माडली. कृष्णा वारणा नदीचा संगम हरिपूर. वेण्णा वर्धा नदीचा संगम सावंगी. कृष्णा पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी. गोदावरी प्राणहिता नदीचा संगम सिरोंचा. गोदावरी प्रवरा संगम टोके. तापी पांझरा संगम मुडावद धुळे. तापी पूर्णा नदीचा संगम चांगदेव. हरिद्वार, कानपूर, पटना, बनारस ही शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? गंगा. कटक, संबळपूर शहरे महानदी काठावर. जबलपूर हे शहर नर्मदेच्या काठावर. कोलकाता, हावडा हुगळी नदीच्या काठावर. हैदराबाद शहर मुशी नदीच्या काठावर. लखनौ, गोमती. अयोध्या, शरयू. उज्जैन, क्षिप्रा. तुत्तीकोरीन, चेन्नई, एन्नोर ही बंदरे कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. परद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ओरिसा. विशाखापट्टणम बंदर आंध्र प्रदेश. कोलकाता, हल्दिया ही बंदर पश्चिम बंगाल. कांडला बंदर गुजरात. मुंबई, JNPE, न्हावा ही बंदरे कोणत्या राज्यात आहे? मुंबई. नवे बंगळूर हे बंदर कर्नाटक. मार्मागोवा गोवा. कोचीन बंदर केरळ. गिंडी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. जिमकार्बेट नैनिताल उत्तरांचल. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. काझीरंगा
आसाम बनारघट्टा हत्ती, बंगळूर कर्नाटक, वाल्वादार लांडगे गुजरात, शिवपुरी मध्य प्रदेश, बेटला हे राष्ट्रीय उद्यान पलामू झारखंड, नागरटोल हे राष्ट्रीय उद्यान कुर्ग कर्नाटक, इंद्रावती वाघ हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड, सुंदरबन वाघ पश्चिम बंगाल, मानस वाघ आसाम, सुलतानपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान गुरगाव हरियाणा, दचिगम हरिण राष्ट्रीय उद्यान श्रीनगर जम्मू काश्मीर, घटप्रभा पक्षी राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात, रणथंबोर वाघ हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, सिमलीपाल वाघ हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मयूरगंज ओरिसा, ओणम विसू हे सण कोणत्या राज्यात साजरे केले जातात? केरळ, कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? गोवा, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम, सुलतानपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गुरगाव हरियाणा, दाचिगम हरिण राष्ट्रीय उद्यान श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये, घटप्रभा पक्षी राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, रणथंबोर वाघ हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान, सिमलीपाल वाघ हे राष्ट्रीय उद्यान मयूरगंज ओरिसा, ओणम विसू हे सण कोणत्या राज्यात साजरे केले जातात? केरळ, कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? गोवा, बिहू हा सण आसाम, पोंगल तामिळनाडू, पंडित शिवकुमार शर्मा संतूर, बिस्मिल्ला खान शहनाई, हरिप्रसाद चौरासिया बासरी हरी बासरी, सादिक अली खां वीणा, पंडित रविशंकर वाद्य वाजविण्यासाठी सतार, उस्ताद झाकीर हुसेन तबला, उस्ताद अमजद अली खां अलाउद्दीन खां हे कोणते वाद्य वाजविण्याकरिता प्रसिद्ध आहेत? सरोद.